नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज इथे आप्पे बनवणार आहे. तर इथे 2 वाटी रवा, 1 वाटी दही असं घेतलेलं आहे. इथे गाजर, मिरची, टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर. तर इथे आता रवा आणि दही मिक्स करून एकच जीव असं करून थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे. तर इथे रवा आणि दही मिक्स करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा असं छान मिक्स झालेलं आहे. तर हे असं 2 झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि ते सगळं हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. कापून घेतलं तरी चालेल, झटपट करायचं असेल तर मिक्सरला सुद्धा लावू शकता. तर इथे कढई गरम झालेली आहे. इथे तेल घालते 1 चमच, जिरा, राई जिरा घातलेला आहे, कढीपत्ता आणि हे मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा छान असं परतवून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे थोडंसं थंड झालं की हे आता थंड झालं आहे. तर हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं छान मिक्स झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि व्यवस्थित छान असं फिरवून घ्यायचं आहे. हळद, धनिया पावडर, हे बघा हे छान मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटांनी छान असं हे बघा फुगलेलं आहे. थोडासा सोडा घालायचा आहे आणि हे छान असं फिरवून इथे असं तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा छान असं गरम झालेलं आहे. स्लो गॅस करून हे मिश्रण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. छान असं झाकण ठेवून द्यायचं आहे. बघूया बघा छान असं झालेलं आहे. असे फिरवून घ्यायचे आहेत आणि इथे हे असे आप्पे छान असे तयार झालेले आहेत. मस्त आहे बघा. हे अशा पद्धतीने आप्पे खूपच छान आणि चविष्ट लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ही पुदिन्याची चटणी आणि आप्पे खूपच छान. धन्यवाद.